पत्रकार दिनाच्या निमित्तानं म्हसवड येथील पत्रकारांचा सत्कार मेरीमाता इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। यावेळेला पत्रकारांचा सत्कार प्रिन्सिपॉल यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळेला म्हसवड व परिसरातील पत्रकार उपस्थित होते। यावेळेला शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये गोल्ड पदक मिळवलेल्या आसावरी मेळावणे व कलडोने यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे। यावेळेला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शर्मा यांनी केलं तर आभार प्रदर्शन बाबर यांनी केलेलं आहे। यावेळेला उपस्थित पत्रकारांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। मेरीमाता इंग्लिश स्कूल यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात। यावेळेला पत्रकारांसाठी पत्रकार दिन त्यांनी साजरा करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। So I feel much proud that all of you are here at Merimata today because you accepted our invitation and you were happy to come here and attend our program. So I am very happy, not only myself, the whole staff, the management, the whole school is very happy about your presence here. We value your presence and value your work that you are doing for the nation. Especially I know you are doing for this Maswat region and you are trying to reach the truth to all the people. So this is a great work that you are doing for the nation, especially to our locality. So we all feel much proud and happy to thank you and accept you as the great work you are doing for the this area. So once again thanking you all and wishing you all the best and all the success, and once again we pray that Almighty God that He may bless you abundantly and give all the prosperity and joy in your life. Okay, thank you. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणारे श्री सिद्धनाथ आणि इतर सगळे उपस्थित सगळ्यांना अभिवादन करतो आणि मी आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करतो। गेल्या 20 वर्षापूर्वी ज्यावेळेला बाबर सरांच्या शाळेमध्ये असाच कार्यक्रम झाला होता त्यावेळेला मी हे सांगितलं होतं की पत्रकारांना सतत अपडेट राहिलं पाहिजे की काळ बदलतोय, काळाच्या बरोबर तुम्ही पत्रकारिता बदलली नाही तर तुम्ही काळाच्या बाजूला जाणार आहात। काळ कोणासाठी क्षमा करत नाही, काळ हा सतत बदलत असतो। बदलत्या काळाबरोबर तुम्हाला स्वतःला अपडेट व्हायला लागेल, तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल आणि तुम्हाला त्याच्याशी जुळवून घेऊन नवीन सगळे जे तंत्रज्ञान आहे ते अडॉप्ट केलं पाहिजे। जेव्हा तुम्ही नवीन तंत्रज्ञान अडॉप्ट कराल त्यावेळेला तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करता येईल। जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा शिकण्यासाठी असतो। प्रत्येक माणूस हा जन्मभर विद्यार्थीच असतो सर, आणि त्याने आयुष्यभर शिकायचं आहे। प्रत्येक नवीन गोष्ट नवीन माणसाकडून शिकायला मिळते। आज यांच्याकडून खूप शिकायला मिळालं की अगदी ते म्हणाले 10 वर्ष पत्रकारिता केली, पण मला वाटत नाही की 10 वर्षापेक्षा जास्त त्यांच्या बोलण्यातून अनुभव येतोय। कारण मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये मी संपादकाचं पण काम केलेलं आहे। गेली 35 वर्षापेक्षा जास्त काळ या वर्तमानपत्र क्षेत्रामध्ये पत्रकारिता करण्यामध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमामध्ये काम करताना मी घालवलेलं आहे आणि मी स्वतःला अपडेट केलंय। मी प्रत्येक नवीन गोष्ट अडॉप्ट करतो, स्वतःला नवीन त्याच्यामध्ये प्रेझेंट करत असतो, नवीन गोष्टी शिकत असतो। आज देखील मी रोज काहीतरी नवीन शिकत असतो, कारण माझं वय आता 65 आहे। तर या वर्षामध्ये सुद्धा मी नवीन शिकतो, कारण पत्रकारांनाच रोजच शिकलं पाहिजे। आज आपण बघतो पत्रकारिता ही छोटी गोष्ट नाही आहे। पत्रकार हा राजाचं तख्त बदलू शकतो। जो होता है वो कलम से होता है, म्हणजे जर एखादी तलवारीनं क्रांती होत नसते पण पेनानं क्रांती होत असते। पेन हा क्रांतिकारी करणारा एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा टूल आहे आणि तो सगळ्याला वापरता आला पाहिजे। आता मीडियाची ताकद प्रचंड आहे। तुम्ही प्रत्येक गोष्ट माणूस आता बघत असतो त्यावेळेला आता माणसं वर्तमानपत्राबरोबरच त्याच्यापेक्षा जास्त आता लोक सोशल मीडियावर आहेत। तुम्हाला जास्त अपडेट व्हायला लागेल। पत्रकारांच्या दिनाच्या निमित्ताने एवढं सांगेल की ज्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी वर्तमानपत्र काढलं होतं ते इंग्रजांना भारतातून घालवण्यासाठी आणि इथल्या लोकांना इंग्रजांचा अत्याचार करण्यासाठी वर्तमानपत्र काढलं होतं। त्यावेळेचा उद्देश वेगळा होता। आज उद्देश बदलले, काळ बदललेला आहे, तंत्रज्ञान बदललेलं आहे आणि तुम्हाला तंत्रज्ञानाच्या बरोबर तुम्हाला स्वतःला मॅच करून घ्यायचं आहे। आणि मग हे जर करत असेल तर मी प्रत्येक पत्रकारांना एकच विनंती करेन, पत्रकार दिनाच्या निमित्तानं
की गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघतोय वर्तमानपत्र किंवा पत्रकारिता किंवा सोशल मीडिया आता एका नाण्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत. तुम्हाला खूप आणि खूप संवेदनशील व्हायला पाहिजे, आपल्या संवेदना जागृत असल्या पाहिजेत. एखादी बातमी पाठवताना त्याचा वाईट इफेक्ट काय होणार काय ह्याचं पहिलं अगोदर आपण अवलोकन केलं पाहिजे की एक माझ्या बातमीमुळं नुकसान काय होणार समाजामध्ये. आता त्यांनी सांगितलं की सरांनी सांगितलं की भारताच्या म्हणजे म्हणजे देशाची सेवा ही वर्तमानपत्रातले पत्रकार करत असतात. खरं तर देशाची सेवा नाही, आपण जगाची सेवा करतोय, सगळ्या वर्ल्डची सेवा करतोय आपण की या वर्ल्डमध्ये काय घडलंय किंवा काय हवंय काय नको आहे, आपल्याला काय बदल हवे. आणि याच्यासाठी वर्तमानपत्रातला जो घटक आहे, पत्रकार हा शेवटचा घटक जरी असला तर तो शेवटच्या टोकापर्यंत खालपासून वरपर्यंत प्रत्येकावर इफेक्ट करत असतो. तुमची एक बातमी एखाद्या माणसाचं कॅरेक्टर सुधरू शकते आणि एक बातमी एखाद्या माणसाचं कॅरेक्टर बिघडू शकते. म्हणून प्रत्येक गोष्टीचं बातमी टाकताना अवलोकन केलं पाहिजे. प्रसिद्धीच्या मोहानं केवळ बातमी करण्यापेक्षा सत्य बातमी करण्यासाठी आता पत्रकारानं आपलं स्वतःचं कौशल्य वापरलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या सोर्समधनं कुणी काय सांगितलं म्हणून तुम्ही बातमी जेव्हा करत असतात त्यावेळेला आपल्याला त्याचा खुलासा द्यावा लागतो, आपल्यावर लोकांचं बोलणं घ्यायला लागतं. अशी कोणतीही बातमी करता कामा नये की लोकांनी असं म्हटलं पाहिजे की ही बातमी सत्य आहे आणि एवढा पत्रकारांनी विश्वास निर्माण केला पाहिजे. जेव्हा तुम्ही एवढा विश्वास निर्माण कराल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला वर्तमानपत्र हे जीवनाचं साधन बनेल आणि तुम्ही वर्तमानपत्राच्या बरोबरच समाजातल्या प्रतिष्ठित घटकामध्ये तुमची नोंद होईल. आज वर्तमानपत्र क्षेत्र नको एवढं बदनाम होत चाललेलं आहे. पण काही ठराविक वर्तमानपत्र सोशल मीडिया आणि काही पत्रकार अजून देखील हे चौथा खांब जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. नाहीतर चारही खांब आता कसर लागलेली आहे. न्यायव्यवस्थेपासून संसदेपर्यंत सगळ्या खांबाला आता कीड लागलेली आहे. एकच पत्रकारितेचा खांब अजून चांगला आहे आणि तो खांब आपल्याला टिकवायचा आहे. आणि प्रत्येकाने बातमी देताना एकच विचार करूया, सत्याची बातमी कास धरून देऊया, असत्याला बाजूला काढूया. आजच्या निमित्तानं एवढाच प्रतिज्ञा करूया. सर तुम्हाला धन्यवाद. खूप याचा पत्रकार संघाचे पत्रकार आणि ज्यांनी खरं मलाही त्यांनी 1995 साली या प्रवाहात आणलेला आहे. त्यांनी तरुण भारतमध्ये अण्णांनी मला सुरुवातीला चान्स दिला. तो आज सांगायचं मी चालू ठेवलेला आहे. ते अण्णा ज्येष्ठ पत्रकार त्यांनी करतात उपस्थित आहे. त्याचबरोबर डिजिटल आणि कागदावरची पत्रकारिता आमची कागदावर बातम्या द्यायच्या. एस टी ड्रायव्हरला 10 रुपये द्यायची त्या काळामध्ये आणि पॉकेट द्यायचं. तो पोचल्याची गॅरंटी नसायची. पत्र कधी कृष्णा नदीत पडायचं, कधी तिथनं घालवायचं. 50% बातम्या लागायच्या, 50% घालवायच्या. ते आजपर्यंत आज आपण मोबाईलवर बातम्या टाईप करतो, मोबाईलवर बातमी देतो, मेल करतो वगैरे वगैरे. जी सगळी स्थित्यंतर बघण्याचा आमचा का समजा इथं आपण आलो, इथे एखादी विसंगत दिसली लगेच बातमीच्या स्वरूपात न जाता आपण त्या प्राचार्यांना किंवा संबंधित शिक्षक त्यांना भेटलं पाहिजे. सर असं इथं बघायला मिळतं. दुरुस्त नाही झालं तर आपण करून लिहिलं पाहिजे. बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं होतं. आंबेडकरच्या भाषणात सांगितलं की त्यावेळेला लोक प्रबोधनाची गरज होती. निद्रिस्त लोक होते. काय खरं काय आणि वाईट काय चांगलं काय त्यांना माहीत नव्हतं. अंधश्रद्धा त्या काळामध्ये होत्या. त्याच्यावर आसरू ओढण्यासाठीची पत्रकारिता त्यांनी चालू केली. त्याचं हे वटवृक्ष झालेलं आहे. आणि आज आपण बघतो किरकोळ जरी काय घटना घडली तरी देखील सोशल मीडियातून अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत असते. दुधारी शस्त्र आहे सोशल मीडिया. त्या दुधारी शस्त्राचा दुसऱ्यावर वार होताना आपल्यावरही काय प्रमाणात वार होत असतो ह्या गोष्टी जर जाणून घेतल्या तर पत्रकारितेमध्ये सकारात्मकता आपल्या लक्षात येईल. तर आता काटकर सरांनी आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार दादाजी सुद्धा सांगितले की पत्रकारिता कशी बदलत चाललेली आहे. की पत्रकारितेत प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रिक मीडिया आहे, आता सोशल मीडिया तेवढा स्ट्रॉंग आहे. परंतु सर आपण ज्या लिहित होतो त्यावेळेस ते परत सगळं चित्र उभं राहिलं की ते बातमी लिहायची, त्याची झेरॉक्स काढायची, पाकिटात भरायचं, एसटीचा नंबर कळवायचा. आणि आता इतकं फास्ट झालं. परंतु प्रिंटची जी विश्वासार्हता आहे ते आजही कायम आहे. आणि मला एक असं सांगायचं की अण्णांनी सांगितलं की खरं लिहिलं पाहिजे. पण
खरं लिहिताना आज प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा आहे की माझ्या बाबतीत खरं नाही तर बरं लिहिलं पाहिजे. आणि बरं लिहायचं म्हटलं की मग कुठंतरी मग ते सगळ्या गोष्टी मेळ करावा लागतो, मॅनेज करावं लागते. त्याला कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे असं सुद्धा प्रत्येकाला वाटतं. आणि खरं आणि बरंमध्ये मग पत्रकारिता कुठेतरी हरवत जाते असं मला वाटतंय. आणि मी आज विद्यालयाच्या प्राचार्यांना एक विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी जसा कार्यक्रम घेतला तसं जर्नलिझमचा एक कोर्स या शाळेने सुरू करावा एवढंच या निमित्तानं मला सांगा. तर दर्पणकाराने जेव्हा दर्पण सुरू केलं होतं त्यावेळेची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता याच्यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे. अर्थात तो फरक हा सकारात्मक आहे मी मगाशीच म्हटलं. परंतु पत्रकार या नात्यानं ज्या वेळेला समाज शिक्षक म्हणून आपण समाजामध्ये काम करत असतो त्यावेळेला अर्थातच खूप साऱ्या आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं. विकासात्मक पत्रकारिता, राजकीय पत्रकारिता अशा पत्रकारितेचे वेगवेगळे पैलू सांभाळत आपल्याला पुढे जावं लागतं. आणि वर्तमानपत्रामध्ये जो सजग वाचक आहे वाचक वर्तमानपत्र उघडल्यानंतर पहिल्यांदा तो सकारात्मक दृष्टिकोनातून कसा त्याला माहिती पुरवता येईल हे सगळ्यात सुरुवातीला आपल्यासमोर आव्हान असतं. वास्तविक सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींची नोंद ही आपल्याला करावीच लागते अगदी नाईलाज असला तरी सुद्धा. पण म्हणून काय घडतंय समाजामध्ये आणि काय बिघडतंय या दोन्ही गोष्टींची नोंद पत्रकार या नात्यानं आपल्याला तटस्थपणे घ्यावी लागते. यामध्ये आपण आपल्या भावभावना व्यक्त करत नाही. म्हणजे अगदी मी कुठेतरी वाचलं होतं की पत्रकार हा त्या दरवाजाबाहेर असणाऱ्या एका रस्सीवर बसलेल्या पक्षासारखा असतो आणि तो आतमध्ये जे काही घडतं या सगळ्या घटनेचं तटस्थपणे निरीक्षण करत असतो. त्याला त्याच्या भावभावना त्या वृत्तांतामध्ये मांडता येत नाही किंवा ते वैधसुद्धा ठरत नाही. आणि मग ही आव्हाने एक आव्हान पेलत आज आपण डिजिटल मीडियाच्या जगामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आता जग इतकं बदललेलं आहे की मला वाटतं सर अर्ध्या तासाला बातम्या अपडेट होत राहतात. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टी व्ही चॅनल्सवर जर पाहिलं तर खूपच वेगवान ते सगळं झालेलं आहे. ज्या पद्धतीनं जग वेगवान होते त्याच पद्धतीनं आम्हाला आपल्या पत्रकारांना सुद्धा वेगवान व्हावं लागतं. आणि हे वेगवान होत असताना थोडंसं आपल्या कुटुंबाकडं समाजाकडं डोळसपणे पाहत असताना आपल्या कुटुंबाकडे सुद्धा थोडंफार दुर्लक्ष होतं. आणि तेही सांभाळत आपल्याला हे काम नेटानं पुढं न्यावं लागतं. आणि या बदलत्या पत्रकारितेचा एक घटक आपल्याला व्हावं लागतं, सक्रियपणे यामध्ये काम करावं लागतं. तर त्यासाठी आपण सगळेजण काम करत आहोत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पत्रकार हा एक समाज शिक्षक असतो. आणि आमच्या संजय सरांनी सांगितलं की आम्ही 4 भिंतीच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो खरं, पण समाजामध्ये जे काही घडतंय, जे काही बिघडतंय, जे काही चांगलं होतंय, वाईट होतंय या सगळ्याची नोंद आपल्याला शिक्षक या नात्याने घ्यावी लागते. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना समाजाला एक शिक्षण सुद्धा द्यावं लागतं. समाजाला एक अनौपचारिक शिक्षणाचे धडे सुद्धा द्यावे लागतात. हाही दृष्टिकोन आपल्याला आपल्या लेखणीतनं पाजवावा लागतो, मांडावा लागतो. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन समाजाचा आपल्याला वाढवावा लागतो. अशी एक ना अनेक आव्हानं, अशी एक ना अनेक जबाबदाऱ्या आपल्याला पत्रकारितेमध्ये पार पाडाव्या लागतात. आणि त्या सर्वांचं पुन्हा एक तुझं थोडं माझं थोडं कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मला बाबर सर यांनी केलेलं होतं. यावेळेला पत्रकारांना शुभेच्छा देऊन त्यांनी आभार प्रदर्शन केलं. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये गोल्ड पदक मिळवलेल्या आसावरी मिळवणे हिचा यावेळेला पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. याचबरोबर रौप्य पदक मिळवलेल्या कुमारी कलडोनी हिचा पण सत्कार यावेळेला पत्रकार संघातर्फे करण्यात आलेला आहे.